नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा निर्विवाद विजय, भाजप आमदार मनोजदादा घोरपडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या दोन्ही पॅनलचा थेट पराभव। यशवंतनगर तालुका कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल रविवारी रात्री उशिरा 9 वाजण्याच्या सुमारास जाहीर झाला। यात सत्ताधारी चेअरमन बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली, त्यामुळे बाळासाहेब पाटील यांची सत्ता कारखान्यावर कायम राहिली आहे। यात विरोधात पॅनल टाकलेले आमदार मनोजदादा घोरपडे व ॲडव्होकेट उदयसिंह पाटील तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व सहकाऱ्यांच्या अशा दोन्ही पॅनलचा थेट पराभव झाला। गेल्या 3 पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध करण्यात यश आलेल्या माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना यावेळेस मात्र तिरंगी लढतीला सामोरे जावे लागले। त्यांच्या विरोधात भाजपचे आमदार मनोजदादा घोरपडे व ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे एक पॅनल, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात या तिघांचे एक पॅनल अशी तिरंगी लढत झाली। शनिवार दिनांक 5 एप्रिल रोजी कार्यक्षेत्रातील 99 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान झाले। एकूण मतदारांपैकी 81% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। रविवारी सकाळी 8 वाजता प्रत्यक्षात मतमोजणी सुरुवात झाली। पहिल्यांदा 1 ते 50 मतदान केंद्रावरील मतमोजणी झाली। त्याचा निकाल दुपारी 2 वाजता जाहीर करण्यात आला। त्यात सुमारे 4000 मतांची आघाडी सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने घेतल्याचे समोर आले। त्यानंतर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास उरलेल्या 51 ते 99 या मतदान केंद्रावरील मतमोजणीला सुरुवात झाली। त्यातही तोच ट्रेंड कायम दिसताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष केला। मतपत्रिकेवरील मतमोजणी करण्यास विलंब होत असल्याने रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती। यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने जाणारे पी.डी. पाटील पॅनल यांनी पहिल्या फेरीमध्ये 4200 पेक्षा अधिकची आघाडी घेतलेली आहे। अजूनही मतमोजणी सुरू आहे। हा कारखाना आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारातून आदरणीय पी.डी. पाटील साहेबांनी त्या कारखान्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान, त्या योगदानातून हा कारखाना उभा राहिला। सर्वसामान्य सभासद, शेतकरी, सर्व हितचिंतक या सर्वांचं अतिशय मोलाचं सहकार्य आणि एकंदर सपोर्ट हा चांगला मिळाला। त्यामुळे या यशाकडे आमची वाटचाल ही सुरू आहे। हे सर्व सभासदांचे, शेतकरी बांधवांचे, अतिशय बंधू भगिनींचे अतिशय मनापासून आभार मानतो। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे घेतले दर्शन, केली पूजा अर्चा। महाराष्ट्रातील छत्रपती घराण्याचे आणि महाराष्ट्रासह कर्नाटकामधील लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाचा यात्रा उत्सव सुरू आहे। रविवारी सकाळी 10 वाजता छत्रपती घराण्याच्या वतीने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शंभू महादेवाचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केली। भाजपचे सातारा जिल्हा लोकसभा संयोजक सुनील काटकर, प्रतापगड विकास प्राधिकरणाचे सदस्य काका धुमाळ, महेश गुरव, मंदार पत्की, वीरभद्र कावडे, अंगराज कट्टे, राहुल काळंगे व पदाधिकारी यांच्यासह भाविक भक्त यावेळी उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन कोरेगावात उत्साहात साजरा, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन। जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जात असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन रविवारी कोरेगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला। दुपारी 12:30 वाजता जुना मोटर स्टँड समोरील दिलीप मल्टीपर्पज हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। भारतमाता, प्रभू श्रीराम आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुरेश आफळे, बबनराव कांबळे, कोरेगाव मंडल अध्यक्ष संतोषाबा जाधव व कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली महेश बर्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका सुरेखाताई पाटील यांनी पूजन केले। भाजप नेत्या डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात कोरेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभारणी करणारे आणि पळशी गावचे अनेक वर्ष सरपंचपद भूषवणारे ज्येष्ठ नेते सुरेश आफळे यांचे यावेळी जनसंघ ते भाजप या विषयावर, तर ज्येष्ठ नेते आणि कोरेगाव तालुका संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजना समितीचे ज्येष्ठ सदस्य बबनराव कांबळे यांचे भारतीय जनता पक्ष संघटन पर्व या विषयावर व्याख्यान झाले। त्यांनी जनसंघापासून ते आजच्या भाजपपर्यंतच्या प्रवासाचा उलगडा करत प्रत्येक कार्यकर्त्यांनी मनोभावे पक्षाची सेवा करावी असे आवाहन केले। डॉक्टर सौ अरुणाताई बर्गे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या वाटचालीचा आढावा घेतला। पक्षाने अत्यंत चांगली कामगिरी या मतदारसंघात केली असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी मनापासून धन्यवाद दिले।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी करण्यात आले. दुपारी 12:30 ते 2:30च्या दरम्यान झालेल्या कार्यक्रमात सातारा मंडल अध्यक्ष निलेश नलावडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, दीपक फाळके, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते. संतोष नलावडे यांनी स्वागत प्रस्तावित करून आभार मानले. पक्षाच्या यशस्वी वाटचालीमध्ये योगदान देणाऱ्या जुन्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कोरेगावात वाहतूक नियंत्रणासाठी गृहरक्षक दलाचे जवान नेमल्याने वाहनधारक जुमानत नाहीत. वाहतूक कोंडीत सातत्याने भर, वाहनधारक हैराण. कोरेगाव शहरात वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी कमी असल्याने सातत्याने सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी गृहरक्षक दलाचे जवान या कामी नेमले असले तरी वाहनधारक त्यांना जुमानत नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. रविवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जुना मोटर स्टँड न्यू हिंद भवन चौकामध्ये गृहरक्षक दलाचे जवान वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. दरम्यान एसटी बस चालकाने चुकीच्या पद्धतीने बस पुढे नेल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. एसटी बस चालक गृहरक्षक दलाच्या जवानांचे ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर वाहने अडकून पडली होती. प्रत्यक्षात एका बसमधून प्रवासी उतरवले जात होते तर दुसरी बस ओव्हरटेक करून पुढे आली होती. त्यामुळे सुमारे 10 ते 12 मिनिटे वाहतूक पूर्णपणे थांबली होती. या संदर्भात शहरातील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट महेश गोडसे आणि कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संस्थेचे पदाधिकारी प्रकाश बर्गे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित असलेल्या या दोघांनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला जास्त कर्मचारी दिले नसल्याने दररोज महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. कोरेगावमध्ये चालू असलेला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम, आज कोरेगावमध्ये कोणी हवालदार नाही, ट्रॅफिकवाले नाहीयेत, साध्या फक्त होमगार्डवरती कामकाज चाललेलं आहे. असा आपला कोरेगाव तालुक्याचा कोरेगावचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. याकडे कोण पोलीस प्रशासन बघत की नाही साधन. कोरेगावात रोजच ट्रॅफिकची फार वाईट अवस्था झाली असून तिथं डिपार्टमेंटचा कुठलाही हवालदार वगैरे काय नसून तिथं होमगार्ड आहेत. त्या होमगार्डला कुणीही मानत नाही. त्यामुळे शासनाने त्याचा विचार करून योग्य ते निर्णय घ्यावा. म्हसवड पोलिसांची धमाकेदार कामगिरी. 6 वर्षांपासून फरार असलेल्या 2 आरोपींना केली अटक. 2019 सालच्या चोरीच्या गुन्ह्यात तब्बल 6 वर्षांपासून फरार असलेल्या 2 आरोपींना म्हसवड पोलिसांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता शिताफीने अटक करून न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी केली. या उल्लेखनीय कामगिरीमुळे पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. चव्हाणवाडी पानवण तालुका मान येथील महेश बबलू चव्हाण आणि रंगनाथ मुरलीधर चव्हाण यांच्यावर 2019 साली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल असूनही आरोपी 6 वर्षांपासून न्यायालयात हजर न राहता फरार होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीची आणि गुप्त यंत्रणेचा वापर करून अखेर या दोघांना अटक केली. ही कारवाई अत्यंत गोपनीयतेने आणि काटेकोर नियोजनानुसार करण्यात आली. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, भगवान सजगने, नीता पळे, योगेश सूर्यवंशी, अभिजित भादुले, युवराज खाडे यांनी ही कारवाई केली.